नमस्कार, मयुरीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सोयाबीन करी बघतोय. त्यासाठी आपल्याला 100 ग्रॅम सोयाबीन घेतलेले आहेत. एका पातेल्यात आपल्याला आता गरम पाणी करत ठेवलेलं आहे. त्यात 2 चमचे मीठ घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला ते सोयाबीन पाण्यात भिजत घालायचे आहेत. 15 ते 20 मिनिटं आपण झाकून ठेवणार आहोत. आता एका मिक्सरच्या भांड्यात 7 ते 8 भाजलेले खोबऱ्याचे काप घालायचे आहेत. ते बारीक करून घेऊ अगोदर. नंतर आपण त्यात 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 1 टोमॅटो चॉप करून टाकलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर. त्याचं आपण आता वाटण तयार करून घेऊया. अशा पद्धतीने बारीक वाटण तयार झालेलं आहे. आता एका चाळणीमध्ये आपण सोयाबीन भिजत घातले होते ते त्यात ओतून घेऊ. थोडेसे गार झाले की त्यावर पाणी टाकून सर्व निपळून घ्यायचे आहेत. एका साईडला काढून ठेवायचे आहे. त्यानंतर आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे. चला तर आपण आता भाजीला फोडणी देऊया. बघू शकता अशा पद्धतीने आपण सर्व काही निपळून घ्यायचे आहेत. आता एका पॅनमध्ये 2 पळी तेल घालायचे आहे. 2 पळी तेल घालून झालं की त्यात आपण 1 चमचा जिरे घातलेले आहे आणि 2 मीडियम आकाराचे कांदे चॉप करून घातलेले आहेत. एकसारखं चाळत राहायचं आहे. गुलाबी कलर येईल तोपर्यंत आपल्याला चाळून घ्यायचं आहे. बघितल्याप्रमाणे गुलाबी झालेलं आहे. आता आपण तयार केलेलं वाटण होतं ते आपण त्यात घालून घेणार आहोत. त्याला वाटणाला तेल सुटेल तोपर्यंत परतत राहायचं आहे. परतून झालं की आपल्याला त्यात मसाले घालायचे आहेत. आता आपण 1 चमचा लाल मिरची घातलेली आहे. अर्धा चमचा हळद, 2 चमचे धने पावडर, त्यानंतर 1 चमचा गरम मसाला, 2 चमचा सारखा गोडा मसाला, छोटे 2 चम्मच गोडा मसाला घातलेला आहे. आणि आपण आता सर्व काही साहित्य एकजीव करून घेऊया. मसाले एकजीव करून एकसारखं परतले जातील तोपर्यंत सारखं चाळत राहायचं आहे. मसाल्यांनाही तेल सुटेल तोपर्यंत खाली लागू नये म्हणून आपण एकसारखं चाळत राहणार आहोत. मसाले एकजीव झाले की त्यात आपण आता सोयाबीन घालून घेऊया. सोयाबीन घालून त्यालाही एकजीव करून घ्यायचं आहे. सर्व वाटण एकत्र करून सारखं चाळत राहायचं आहे. आता सर्व काही वाटण एकजीव झालेलं आहे. एकसारखं परतून घेतलेलं आहे. 1 चमचा मटन मसाला किंवा चिकन मसाला घातला की चवीला खूप छान लागेल. त्यासाठी आपल्याला 1 चमचा मटन मसाला किंवा चिकन मसाला या भाजीला टाकायचा आहे. तर चिकन सारखी किंवा मटणासारखी टेस्ट यायला मदत होते आणि छान अशी चवीला त्याहून सुंदर लागते. आता आपण मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून त्यात टाकून घेतलेलं होतं. वाटणामध्ये टाकून एकसारखं परतून घेतलेलं आहे. गरम केलेलं पाणी आपण आता भाजीला घातलेलं आहे. भाजीला गरम पाणी घातलं की छान अशी पटकन उकळी येते आणि भाजी पण चवीला छान लागते. वरून आपण थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. बघू शकता अशी आपली भाजी छान तयार झालेली आहे. 1 चमचा मीठ घातलेला आहे. तर आपली भाजीची ग्रेव्ही तयार. धन्यवाद.